सेंटरमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाऊया. हरीशजी, आपलं स्वागत आहे आणि आपल्याला संपूर्ण प्रकार माहिती आहेच. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की नक्की हा जो याच्यातला एन्काउंटर झालेला रोहित आर्य आहे त्याची मानसिकता काय आहे, ज्याच्यामुळे अशा पद्धतीने लहान मुलांना ओलीस ठेवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती आणि सगळं सुनियोजित पद्धतीने तो करू शकला. अशक्य आहे, परंतु तो कपटी, आक्रमक आणि अस्पष्ट होता. कपटी म्हणजे प्लॅन करून, ऍडव्हर्टिजमेंट देऊन त्या मुलांना त्यांनी एकत्र केलं. अस्पष्टपणे त्याची जे काय डिमांड्स होती ती एकदम वेग होता, काही क्लिअर काही अजिबात नव्हता. आक्रमक म्हणजे तो असं सांगत होता की मी काहीतरी भयानक करणार. असं करत असताना आपल्याला एकच विषय समजायला पाहिजे, हा क्राईम आहे अनलेस प्रूव्ड अदरवाईज. आता त्याचं एन्काउंटर झालं, तो मेला, त्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला पुढे कळेल. पण सगळ्यात मोठं म्हणजे ही मुलांची अवस्था आता कसं आहे. मुलं स्कूलला गेलं पाहिजे की नाही, 5-6 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. नंबर 1, सगळे बिल्डिंगचे लोक या मुलांना येऊन वारंवार विचारायचं नाही की काय झालं. पोलीस त्यांना वारंवार पोलीस स्टेशन मध्ये आणायचं नाही, एकदाच फक्त त्यांचं घ्या स्टेटमेंट आणि विदाऊट युनिफॉर्म मुफ्तीमध्ये, आणि असं वातावरण जिथे त्यांना भीती वगैरे काही नसेल, आणि आरामात घ्या. नंबर 3 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज, मुलं बहुतेक झोपणार नाही, किंचळणार, भीती वाटणार, छाती धगधग होणार, आणि ते असे म्हणणार की आई बाबा तुम्ही तुमच्याच रूम मध्ये झोपू द्या. हे सगळं सिम्पटम्सला आपण आता हाताळलं नाही तर त्रास होणार. सरकारचा ड्युटी आहे की प्रत्येक मुलांना सायकोलॉजिस्ट देणं. मेंटल हेल्थ इज अ ह्युमन राईट. काही मुलं तुमच्या समोर हसणार, त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर काही असर नाही झाला. बरोबर आहे. लातूरमध्ये पण असंच होतं, मुलं हसत होते, खेळत होते, पण त्यानंतर झालं PTSD. त्याशिवाय स्कूलमध्ये पण प्रिन्सिपल पुष्कळ उत्सुकता न दाखवता त्यांना नॉर्मल रुटीन मध्ये जेव्हा ते फिट होणार तेव्हा त्यांना आणायचं, आणि त्या बरोबर हा माणसाचं सायकोलॉजिकल ऑटॉप्सी करणं आवश्यक आहे. म्हणजे तो अस्पष्ट होता, त्याचं काय डिमांड्स आहे काय काही कोणालाही माहीत नव्हतं. सायकोलॉजिकल ऑटॉप्सी म्हणजे 6 महिने 1 वर्ष त्याचं सोशल मीडिया प्रोफाईल बघायचं, त्याचे मित्र, फॅमिली, फ्रेंड्स अँड पियर्स त्याच्याबरोबर काय रिॲक्शन होतं, काय बरोबर आहे. डॉक्टर